वैशाली काऊन अशी बसली येऊन इकडे उन्ही? थंडी लागून राहिली काय? बरं नाही वाटत काय? नाही बाई, थंडी नाही लागून राहिली. आता सकस तर राहतेच म्हणा जराशी थंडी. आता तशीच बसलीच होती म्हणा मी उन्हीत. पण माझ्या जाऊचा फोन आला होता. ते नाही का मोहिनीचा फोन आला होता. ते म्हणे कधी येता म्हणे वैशाली ताई, तिले जायचं आहे म्हणे माहेरी. तर कधी येता म्हणे. मी म्हटलं येतो म्हटलं बाबा 1-2 दिवसात. आता पहा बरं, एवढे दिवस राहिली मी तर तिचे 3-4 फोन येऊन गेले, कधी येता. मी लागन तर तिला एखादा फोन नाही लावत आई. आणि तिच्या कधी काम करायच्या जीवावरच येते. जीव काढी आहे तू जाऊ. हा काही जाऊ नको तिच्या फोनावर. राय अजून महिनाभर. नाहीतरी तुझे पाहुणे आहे नाही गावात. मग काही यायचं सावडायला जातं का तिथं? राय काही दिवस. पाहुणे असते तर काहीतरी. चल बा आहे तर माणसाचं करायला लागते. कोण करण त्याचं करण ते. तुझी सासू आहे ना, एवढी काय म्हणते धडधाकड सासू आहे तुझी. आणि ते लहान जाऊ बी आहे. मग सारखं तुझ्याच भरोशावर आहे काय अडी अडचणले नशा कंडिशनले नाही समजून घेत काय मग ते लोक. अवाई हाय म्हणाले सारेच, पण एक कामाचं नाही म्हटलं. आता ते सारं काम मोहिनीवर येऊन पडलं असेल ना. मग आई तिची कंडिशन माहित नाही का तुला? माझ्यासारखीच आहे. हा तिले आता 2-3 महिने होऊन राहिले. आणि मग तिले भारी जात असेल ना काम करायला. माझी सासू जरासे काम नाही करत आई. जरासा हातभार नाही लावू लागत. इथचं भांडं तिथं नाही ठेवत म्हटलं. आणि ते लहान तर काही कामाचीच नाही आहे. तिनं म्हणते आई ते मशीन नसते काय कपडे धुवायची, त्याच्यात म्हणते भांडे लावून दिले म्हणते. हा तर सारे भांडेही चपटा झाले म्हणते. आणि मशीनही जायली म्हणते. सांग ते होय त्या मोहिनीला भेटली तिच्या प्रेझेंट मध्ये. आणि ते मशीनीनं जाऊन टाकली म्हणते. सांग बरं आई, असे तर घरातले लोक आहे मायावाल्या. मी राहतो ना तर जराशी अडचण नाही येता येईल. होऊ दे, जाऊ दे तिकडे. त्या सासूला नाही समजत काय एखादी बाई सांगावं म्हणून. हा एवढ्या जणी आहे घरात आणि ते लहान करत नाही, सासू करत नाही. आणि मग काय ह्या 2 सुनेनच करावं काय बापा सारं? आई ठेवली होती मागं एक बाई. ते बाई कोणी कोणता साधू आणला होता तिनं. त्या साधूच्या काय मागं लागली बापा माझी सासू. आणि 1-1.5 लाख रुपये देऊन दिले त्याले. काय विचारतो माझ्या सासूची कथा. ते बाई बी घेऊन पळून गेली पैसे. आणि तो महाराजही चालला गेला. आणि डुबले माझ्या सासूचे पैसे. माझ्या सासऱ्याला ते गोष्ट माहित नाही. हे काय म्हणते तर त्या जवायानं आणि त्या लाईनानं माझ्या देरानं ह्या दोघांनाच निपटवलं हे. सासऱ्याला काही माहितच नाही याच्यातली गोष्ट. हे अशी करते माझी सासू. मग कोणाच्या याच्यात येऊन जाते बायकाव्यात. कमावणे नाही लागत कोणी स्वतःले. आयता पैसा येते जवळ. मग काही नाही देईन कोणत्या साधूले ना कोणत्या कोणाले. हा आपल्यासारख्याच आहे काय? आपल्याला काय म्हणते कमावा लागते तर बरोबर समजते. कसे कोणाला 10 रुपये द्यायचा विचार येते म्हटलं. इले काय आहे फुकट फाकटचे पैसे राहते. आणि बंडल काढला लाखाचा तर काय फरक पडून राहिला तिले? काम नाही करायला लागत, धंदा नाही करायला लागत. असं असते माय. पोरायचं मायचं जीवन मोठं सुखी राहते. इथं काय म्हणते तर सुना तर सुनाई करते. आणि पोरं तर पोरही करते. आई 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 करत राहते मागं तर त्याला मजा वाटते चांगली. मग काय म्हणते हो तुझी जाऊ? ते जातो म्हणते काय आता तिच्या मायरी. त्याच्यासाठी ये म्हणते काय तुले? आणि त्या कोणी म्हणून दिलं येत नाही म्हणून मी महिनाभर राहतो म्हणा मी आता. नाही तर तुला कोणती हे आता. ते कोणते पाहुणे तुझ्या घरच्या तिथं जागेवर आहे. यायचं सावडायला जातं का तिथं आयतं? ते आले म्हणजे जाजो. अन जवई काय म्हणते? जवायला विचारलं काय फोन करून का असं म्हणते म्हणून घरी बोलावते म्हणून? असं काही म्हणे काय ते जाय म्हणून? नाही आई ते नाही म्हणे जाय म्हणून. ते तर मला म्हणते कायले जातं म्हणते सध्या राहू दे म्हणते, कर म्हणते आराम ना, चांगली ट्रीटमेंट घे म्हणते. पैशाची तर कमी नाही आहे मला तशी. पण हे घरातले करते कोणी सून आहे बात आली पाहिजे, घरचं केलं पाहिजे असं वाटत असं माझ्या सासूले. म्हणून म्हटलं असं. आणि इले वाटलं असं मोहिनीले काही मी मस्त आराम करून राहिली आणि मी इथं कामं करून राहिली. आई पण मला तिची कदर येऊन राहिली हो मोहिनीची. असं वाटते का जाऊ बापा जरा असं करू लागाव तिला हातभार, तेवढंच बरं होईल म्हणून करून राहिली मी जराशी होय गय जायसाठी. असं वाटते का पटकन गेली तर बरं राहील. तिला 4 दिवस जायला भेटन तिच्या मायच्या घरी. काही जाऊ नको सध्या. तिथं गेलं ना तर तुला जरासा आराम नाही करायला भेटन. हे चालली जाईन तिकडे तिच्या मायच्या घरी. आणि मग सासू करते काय? सासू नाही करत बापा. सासूत मायमध्ये लय फरक राहते. सासू तर म्हणून जाऊ दे करत बस. तिच्या पोरीला झाली तकलीफ तर समजन तिला कशी तकलीफ राहते. तर सुनीची तकलीफ काही कोणाला तकलीफ नसते वाटत. तर काही जाऊ नको सध्या. जवायनं म्हटलं ना नको जाऊ तर काही गरज नाही जायची. राय आता इथंच. तुया कोणतं तुझ्याच वर येऊन पडलं काय सारं द्यायचं? सांगन ती एखादी बाई सांगून द्या मला एखादी बाई म्हणा कामासाठी. असं म्हणता येते तुले? बरं आहे ठीक आहे. आता फोन घेऊन आला आणि तिचा तर सांगून देईन तिले येत नाही म्हणून सध्या. हो तसंच सांगजो. नाही तर मग बस बापा तुला येते साऱ्या गावाची कदर. म्हणशील का हो येतो आणि जाशील तिचं करासाठी. ते उठून पण मायच्या घरी बस जो मग एकटी करत तिथं. आम्हाला येते बाबा तुझी कदर, तुला येते लोकांची कदर. तुला स्वतःची नाही येत की काही जराशी? नाही बाई असं काही नाही. आता तिची कंडिशन अशीच आहे का म्हणून राहिली मी. आता नॉर्मल असती तर काही वाटलंही नसतं मला. राहू दे म्हटलं असतं राहतं. त्याच्यासाठी म्हणून राहिली आई मी. हो तर तिच्या नवऱ्याला नाही समजत काय? आपल्या बायकोची अशी कंडिशन आहे तर एखादी बैल लावायला लावा म्हणून कामासाठी. नवरा मोठा जीव घ्यावाचा आहे तर तिचावाला. बापा केवढी थकली मी आज. एवढे कामं करू जरासा मला हातभार नाही कोणाचा. तर काम करता थकून जातो मी. आता नाही बापा, आता नाही होत ऐकून. आणि आता वैशाली ताईला फोन केला. वैशाली ताई बी म्हणते मी येत नाही म्हणून सध्या. किती आहे बाबा माझ्या घरातले लोक जरासा मला विचार नाही करत. हातभार तर नाहीच नाही पण कदरही नाही कोणाले. चल बा जराशी आराम करून राहिली तर कोणी चहा करून पिऊन घेईन, कोणी जराशी भांडे घासून घेईन. जराशी कदर नाही करत नाही कोणी. काही असलं का मला आवाज देते मोहिनी. बस बाबा मला तर पागल झाल्यासारखं लागून राहिलं. असं वाटूनच नाही राहिलं मला. जरासं मला आई व्हायचं सुख नाही होऊन राहिलं. असं वाटून राहिलं
का ना हा खून राहिला बापा हे सगळं माझ्यासोबत. आता मै कदर मलाच करणं शिका लागन, नाही तर ह्या घरातले तर मै काही कदर नाहीये. एखाद्या दिवशी हे असं काम करता 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 काय माहित मी मरूनच जाईन. तर ह्या घरातले तरी मै कदर नाही. सगळ्यात पहिले आता मला माझ्या नवऱ्याला सारखं करायला लागल, तेव्हाचे बाकीचे घरातले होईल. हा नवरा जास्त जास्त येलते कणी तसे तसे घरातले येलाले पाहिजे. त्याला असं वाटते का बस याचं करते, एकाचं केलं का त्याच्या मागे मला सगळीच करायला लागते. एकासाठी स्वयंपाक करायला बसलं का सगळीसाठीच करायला लागते. हा तशी मला आता थोडीशी बेशरमपणा धराच लागल ना. नाही तर नाही, पहिलेच बरी होती मला असं वाटते मी. सुधरून मी लयच गलती केली. आता सुधरतच नाही मी, आता बिघडूनच जातो, पहिले सारखीच बनतो. काही यायचं ऐकत नाही ना काही करत नाही. मस्त झोपत जाईन आता, उठतच नाही. करा म्हणून तुमचा स्वयंपाक तुम्हीच करत बसा आणि तुम्हीच खात बसा. मला लागत जाईन तेव्हा मी करत जाईन, माझ्यासाठी खाऊन घेत जाईन. बापा झाले का काम? आराम करायला बापा एवढ्या लवकर? बाकीचे काम कोण करन? हा तसेचे तसे पडले आहे ना ते. आता बाई मायाकडून नाही होत आता काम, लय झाले काम. आता करत बसा तुम्ही, नाही तर काय म्हणते बाई सांगा ना एखादी. तुम्हाला किती दिवसची म्हणून एखादी बाई ठेवा म्हणून काम करायला. हा किती करू मी? मोल करीन का तुमच्या घरची? एवढे काम करायला लावता मला. ते लहान सून तुमची मस्त आराम करून राहिली, जसं काही तिलाच लेकर होऊन राहिले. आणि मी काय म्हणते ते इथं माय वाकी होऊन राहिले. तिथं काय म्हणते ते वैशाली ताई जाऊन बसल्या त्याच्या आईच्या घरी. आणि मला जसं काही मलाच कामवाली ठेवलाय तुम्ही. मीच सावडून राहिली सगळं. काय बापा आताच्या पोरी आहे हो तुम्ही. हा 4 कामं करायला का थकून जाता? आमच्या वेळेस आमच्या जमान्यात किती करू आम्ही, तरी थकून असून काय बापा आमचा काही जीव होय का नाही होय? एवढं करत करो. आमची सासू म्हटलं जराशी बसून द्या आम्हाला, अशा याच्यात तर पहिले काम करायला लावे. हा आराम नका करू म्हणे. आणि आमच्या वेळेस कुठं हो बापा डॉक्टर होते, सगळं घरीच होय. आमच्या तर डिलिव्हरी घरीच झाल्या. आता बाई म्हणूनच तुमच्या पोरीची डिलिव्हरी घरीच केली वाटतं तुम्ही, नाही? दवाखान्यात अजिबात नेलंच नाही 9 महिन्यापर्यंत तुमच्या पोरीले. सगळं घरीच केलं. हा मला शिकून राहिलं तुम्ही फालतूचं. मला कोणी आता बाई फालतूचं बोलत नका जो. तुम्हाला माहिती आहे मग मी बोलायला कशी आहे तर. मग तुम्हाला राग येते पटकनच मोहिनी बोलली का? हे आताच्या जमान्यात हो. मग मी कोण्या जमान्यातली आता बाई आता? हा मी का तुमच्या जमान्यातली होय काय? मला सांगून राहिलं तुम्ही का डॉक्टर नव्हते, दवाखाने नव्हते आणि घरीच केले आणि बाहेरच केले. मला नका सांगू या गोष्टी तुम्ही जास्तीच्या. स्वतःची पोरीची केली काय तुम्ही घरी? एवढं सांगा मला. 9 महिन्यापर्यंत तुमची पोरगी म्हटलं दवाखान्यातच पडली होती. हा आणि आताही जाते म्हटलं. आणि मला आम्हाला शिकवता तुम्ही म्हणजे पोरीसाठी दवाखाने आणि सुनाईसाठी काय? काहीच नाही. अशी हिरस करतो तुम्हाला पोरीचा. हा आता काय हिरस करायला लागते? हिरसेवानाचे असं हिरस नको करत जाऊ ना. ननद होय ना तू इथे. आता बाई हे कसं समजलं तुम्हाला? हिरस करते? हिरस नाही करत मी. तुम्ही बोलताच तशा भेदभाव करता ना तुम्ही. तुम्ही कशा समजून राहिले का पोरीचं केलं पाहिजे? हा पोरी सोबत जवळ चांगला राहायला पाहिजे आणि पोरग जरा सुनी सोबत चांगलं राहायला लागलं का बातच तुमच्या जीवावर येते. काऊन असं करता मग? तुम्ही भेदभाव करतात मग आम्ही नाही करून काय? मी नाही करत भेदभाव. मला कोणी तोंडावर बोलता येते, काय बोलायचं आहे ते. मी असं कोणी पटर करत नसतो मागं पुढं कोणाच्या. मग आता कोण करणी घरातलं? करायला लावलं तुमच्या लहान सुनीले. ते कायसाठी आहे? एकटं दिले करायला लावा आता बाई. नाही तर मग तिला म्हणा जाय म्हणा ते बापाच्या घरी, तिथं राही म्हणा. इथं मस्त मी स्वयंपाक करतो ना, आयतच येऊन खाते ते. स्वयंपाक केला का बरोबर ताट वाढून घेते, स्वतः खाऊन घेते, नवऱ्याला देऊन देते. जराशी माई फिकर करते का ते? आणि तुम्ही तरी म्हणता काय तिले का कर म्हणून जराशी? हा नसन येत तिले तर शिकाव नाही दिलं. अन त्या वैशाली ताई त्याला मी फोन लावला तर काय म्हणे मी नाही येत म्हणे सध्या. ते काय भाऊजी आहे म्हणे गावात म्हणे. म्हणजे त्याला कसं समजलं का भाऊजी गावात नाही आहे तर तुमचं करायला येईन काय त्या? आणि मीच आहे फक्त सावडाले नाही. आता बाई असं जर करायला कोणी तर मी नाही राहत एकात. मी माझ्या नवऱ्याला घेऊन अलग राहीन तिकडे दोघे जण आम्ही. हा दोघाचंच करून दोघाचंच खाईन मग. सगळेले जर दोघाची फिकर आहे तर मी कोणता सगळ्याची करू मग? हो आता तेच राहिलं. आता तू अलग राहते, ही अलग राहते, ती अलग राहते आणि आम्ही बुडाबुडी अलग राहून जातो. झालं एकाचे 4 परिवार झाले मग. हा एका घराचे 4 परिवार होते मग अलग नाही. हे बरं वाटन मग. एकाचे 4 घर झाले म्हणजे अव साजरं वाटते परिवार एकत्र असलं म्हणजे. हा परिवाराची शिवाय सर नाही येत कायले. आता बाई परिवाराशिवाय सर नाही येत कायले तर मग सगळे सारखे काम करायला लागते. एकट्या माणसानं काम करत राहिलं आणि बाकीच्यानं काहीच नाही केलं म्हणजे मग एकट्या माणसाच्या जीवावर नाही येत काय? त्यालाही तर काही त्रास होते ना. आणि मी काय माझी कंडिशन तर माहित आहे तुम्हाला. एक तर मला एवढे काम करायची सवय नाही, तुम्हाला पहिलेच माहित आहे. मग तुम्हाला तर माहित आहे की हे पहिलेपासून काम करे नाही. आता करून राहिली तर इले थोडासा कोण हातभार लावला पाहिजे का? बस मस्त सारेचे सारे आपापल्या खोलीत घुसून जाते आणि स्वयंपाक झाला का बरोबर येते. मग कशी येते बरोबर बाहेर सगळेजण. मी आजपासून आता बाई फक्त तुमच्या पुरता दोघापुरता आणि आमच्या दोघापुरता एवढाच स्वयंपाक करणार आहे. ते त्याच्या ते करत बसन पाहत बसन ते परी आणि तिच्या नवऱ्याचं. मला काही घेणं देणं नाहीये. मी नाही करत एवढ्या जणांचं, माझ्याकडून होत नाही. मस्त 2-2 वेळा खाऊन घेते. स्वयंपाक केला का तुमच्यासाठी राहू का नाही राहू हे विचार करत नाही मग. आता बाईच्या बातात जीवावर येते. हा त्या लहान सुनीले बोललं, लहान पोराले बोललं तर जसं काही जीवाच्या आतच आहे ते पोरग सून. आणि आम्ही फेकलंच आहे. मोठे म्हटलं जीवाच्या आत आहे, नाही जीवाच्या आत आहे. आणि म्हणले तर काय मी असं वाटते का बस आम्ही का वाऱ्यावरच आहे काय? वाऱ्यावरच जगून राहिलो आम्ही दोघं नवरा बायको. माझ्या नवऱ्याची कदर नाही आहे सासूबाईले आणि माई नाही आहे. करत बसा दोघे जण. सांग आता किती सुख द्या सुनाईले. हा मी काय म्हणते तर 2 दिवस झाले स्वयंपाक करून राहिली तरी काय म्हणते तिले असं वाटते का कितीक केलं पाहिजे सासून आणि कितीक नाही. ते काय म्हणते ते तिथं जाऊन बसली
हे लहान म्हणते मी करत नाही आणि आता हे म्हणते मी करत नाही. आता काय करू बापा, मलाच करावं लागन. आता मलाच घर होय तर मलाच करावं लागन सारीसाठी. आई कोण बाबाने आले काय? बाबाची वाट पाहून राहिली की तू? नाही रे बाबा, तर आले आले जेवले झोपले. आता काय काय करण बाबा, आता इकडे तिकडे बसल्यापेक्षा वावरातून थकून जाते येऊन तर बसते आपले, करते आराम. नाही तू चक्कर मारून राहिली इकडे तिकडे म्हणून म्हटलं काय झालं बा. मोहिनी कुठे गेली? मोहिनी आहे ना खोलीत. खोलीत आराम करून राहिली. असं असं. जेवले तुम्ही? जेवण घेऊन झाले काय? हो झाले आमचे जेवण. तू जेवून घे आता आला तर हातपाय धुई आणि जेवण करून घे. अन ते तिच्यासोबत काही जास्त बोलजो नको बा. निरी अशी खावडा खाऊच करून राहिली, अंगावर आल्यासारखीच करून राहिली ती आज. कहू नाही काय झालं? काही भांडण गिणं झालं काय कोणासोबत? त्या बायकोसोबत कोणाला भांडण करायची गरज तरी आहे काय? बिना भांडणाचीच तर बोलते रे ती. हा, तिला काही भांडणाची गरज नाहीये. जराशी जीवावर आली तिच्या का बस चालून जाते ते, तर बंदच होत नाही. मग काय झालं आई? कहून अशी करून राहिली मग ते? अरे घरातल्या कामासाठी कामं करायचे ते जीवावर. हा, तिला म्हणावं काही तर मग उलटीच बोलते. काय करावं आता? मी आता बोलणं सोडूनच दिलं बाबा. आता बोलतच नाही मी तिच्यासोबत. कुकडल्या कुकडेच बोलते ते. दिमाग जाग्यावर नसल्यासारखं करते ते. बरं ठीक आहे ना, मी बोलतो तिच्यासोबत काय झालं तर. आता हे नको सांगतो तिले का मी काही बोलली म्हणून. नाही तर अजून म्हणून आता बहीण मग बोलली म्हणून पोरायला अजून माहीत काढन बापा. तुला माहित नाही मग आता जीवच काची पडला ते बोलते कणी कुकडला कुकडच बोलते. मग म्हणतं बोलायला करत नाही आता तिच्यासोबत. नाही त्याच्यापेक्षा तूही नको बोलू. जाय जेवण खाऊन कर आणि तिला वाढून नको मागू. तिले काय म्हणते तर तूच घे आपल्या हातानं आणि घे जेवण आणि झोपून राह, करू आराम. बरं आई ठीक आहे, पाहतो मी काय करायचं आहे तर. याला पहिलेच सांगून दिलं तर बरं झालं. नाही तर ह्या गेला असता अजून काही बोलला असता, अजून त्याला काही बोलली असती. आता काय मी बापा अजून काय होते ना काय नाही तर पागल झाल्यासारखीच करते ते. मी तर म्हणतो तिला काय मी महिना 2 महिन्यासाठी कणी पाठवून द्याव तिच्या माहेरी. राहीन तिथं आपली. याला सांगावं राजेशले तर देतील तिच्या माईच्या घरी नेऊन सोडून. राहीन तिथं आपली. फालतूचं काय म्हणते तिथं निरडोकचं खाऊन राहिली आमचं. आपण म्हणतो का कामधंदे करायला पाहिजे बा कोणी. आता ही वैशाली जाऊन बसली माईच्या घरी म्हणून होय. नाही तर इले कोण झेललं असतं एवढं. आतापर्यंत किती कामं केली ना. आता करून राहिली का नाही करून राहिली तर बापा कशी करून राहिली. बापा बापा किती मोठी जिलेबी आणली आहे ना. एवढी कोण खाईन हे. हा, नेऊन देतो म्हटलं तर नाही म्हणते, देऊ नको म्हणते कोणाले. आणि ते द्यायचंय बरोबर आहे एका हिशोबानं. दिलं आता कोणाले. आता बैल म्हटलं खा तर म्हणून का मला म्हणून शिल्लकच राहिलेलं दिलं म्हणून असंच खाता म्हणून तुम्ही. काय करा बापा, इकूनही जुलूम ना तिकूनही जुलूम. खाल्लीच नाही का अजून? तुला म्हटलं होतं ना पटपट खाय म्हणून मोकळं करते. आणि कोणतंही काही दरवाजा लावून खात जा, एवढं समजत नाही का तुले? हा, काय करू, मला तर पाऊस विचारून राहिला. एवढं मोठं मी कसं खाईन? तुम्हाला समजत नाही का? मग मायापुरती आणायची आता थोडीशी आणत जाणार. नाही तर मग आता सगळेले देऊन देतो म्हटलं. आता बैले देतो, मामाजीले देतो, सगळेले देऊन देतो. सगळे खाईन तर संपून तरी जाईन लवकर. नाही नाही आता देऊ नको. तुला माहित नाही आई आता भांडण उभं करते म्हटलं. आता आई विचारच करत नाही रात्र आहे का दिवस आहे. ते आता बोलायला चालू करते. मग लढशील तू अजून. हा, फालतू देऊ नको तिले. त्याच्यापेक्षा राहू दे ते पडली. तू आपण जेवढी खाणं होते तेवढी खाय आणि बाकीची राहू दे. कारण काय मग आणि तिला काय सांगितलं, आलू आणले. ते काय म्हणून आता आलू आणले का जलेबी आणली म्हणून त्या खोटे बोलता म्हणून माझ्यासोबत. अंदरला अंदर खाता म्हणून. एक डाव खाशील तू पण 10 डाव काढून म्हटलं ते तुझ्या. खाणंच काढते मग ते. मग म्हणशील तू का मला बोलते म्हणून. मग काय करू आता, एवढं मोठं वाया जाईन ना. बरं वाटते काही मन नाही दुखत काही एवढं मोठं वाया जाईन तर. तुम्हाला पहिलेच माहित आहे का, जेवढं खाते तेवढंच ना. किती मोठी आणली आहे एवढी मी खातो तरी काय. आणि गोड एवढं खाणं होते काय. राहू दे, उद्या खाजो, आज नाही खाणं होईन तर. ठेवून देजो खोलीतच ठेवजो, तिकडे नेऊन ठेवजो नको. आणि सबूत काहीच भेटू नको देजो बाबा. नाही तर आणशील मायावर आपण. कसं आणतो कोणी मी चोरून लपून तर ते बंद होऊन जाईल बरं. वा 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 रे वा, मस्त. हा मस्त चोरू चोरू खाता. सासूच्या शोभते काय तुम्हाला बापा बापा. एवढं चोर आहे का बाबा तुम्ही खायच्या बाबतीत. आई चोरून काय खाऊन राहिलो वा. हे आता आणली का नाही तर तिला म्हटलं देऊन दे म्हटलं सगळे आईले बाबाला नेऊन सगळे देऊन दे म्हटलं, सगळेजण खाऊन घेऊ म्हटलं. मला नको शिकू बाबू ह्या गोष्टी. हा, मला काही शिकू नको. मला सारं माहित आहे आणि सारं ऐकलं म्हटलं म्या. काय एकटीच खाजो आणि देजो नको कोणाले. आई काय म्हणून. नाही नाही आई, तुम्हाला काय म्हटलं ते तर मला नेऊन दे म्हणे सगळेले. आता जमते मानली ते ना. असं आता देतो म्हटलं. एका एका प्लेटीत सगळेले काढून देऊन देतो म्हटलं खासाठी. तू तर काही बोलूच नको. तुझ्यासोबत बोलतही नाही मी. याच्यासोबत बोलतो माझ्या पोरासोबत. हा, यानं चल बा आता सुनीनं केलं तर केलं पण पोरानं पोरगं असं करायला लागलं. अरे असंच म्हटलं होतं का बापा मी तर असंच केलं का तुझ्यासाठी. एवढं केलं तुले आणि तू आता बायकोले चोरू चोरू खाऊ घालून राहिला आमच्या लपून. आई तू तिला कायले बोलतो पण एवढी. हा, तुला काही खाऊन घालत काय? त्यासाठी सगळंच काही आणतो ना. मग एखाद्या वेळेस तिला कोणती गोष्ट आवडली आणि आणून दिली तर काय बिघडते. मग तू उजागरीनं खाऊ देत नाही म्हणून लपून आणायला लागते तिच्यासाठी. हा, सारखंच बोलतो आता. तू उजागरीनं जर खाऊ दिलं ना तर लपून खायची गरजच पडत नाही म्हटलं तिले. बिना खाल्ल्याचीच आहे का रे ते. हा, काही देतच नाही का तिले. खाऊ घालतच नाही अजिबात. अरे आजच ते लपून आणलं तर रोजच लपून नसं ना तिच्यासाठी. हा, अरे आम्ही काही म्हणतो काय राजा. आणत जा ना आमच्या समोर उजागरीनं. एवढं काही बोलतो आम्ही, एवढं काही आहे बापा. हा, आमच्या लपून खा लागते तिले. खाऊ घालत नाही का खाऊ देत नाही काय बापा बापा.
तू रे असाच निघाला रे. आई तुम्हालाही देतो ना, सगळीसाठीच आणलाय हे, माझ्या एकटीसाठी थोडी आणलाय काही. तूच खाय ते, तुझ्यासाठी आणलाय ते. आम्हाला काही गरज नाही, लय खाल्लाय आम्ही. हा, आणि आणलं असतं कोणी तर तिकडे ठेवलं असतं स्वयंपाक घरात, इकडे खोलीत नाही आणलं असतं. जेव्हा माणूस एकट्या बायकोसाठी आणते कोणी, तेव्हाच असं खोलीत आणते म्हटलं. सगळेसाठी आणते तेव्हा तिकडेच ठेवते स्वयंपाक घरात. पाहिलं मी सारं वैयक्तो मी वैकूनच आहे. समजत नाही काय मला, बाहेर समजता काय? आई तुला नसन खायचं तर नको खाऊ, कायले वाढवतो आता फालतू वाद. हा, त्या नासुकल्या जिलेबीसाठी एवढा वाद करतो काय आता? मी कायले करतो रे, तुला तर आता माझ्या वादत दिसन चांगलंय बोललं तरी. हा आई हे घ्या, तुम्ही नाराज कायले होता, सगळेसाठीच आणलाय हे, माझ्या एकटीसाठी नाही आणलं, आपल्या सगळेसाठी आणलाय. आता मी तिकडेच आणून राहिली होती तर मी यायला म्हटलं एवढी कायले आणली, म्हटलं आपल्याला पाहिजेच किती, म्हटलं असं बोलूनच राहिली होती तर तुम्ही चाल्या तेवढ्यात. काय करू हे खायची वस्तू घेऊन, माझ्या पोरगस माझ्या हातात नाही राहिलं, पोरगस सुटून गेलं माझ्या हातातून. तर ह्या खायचं काय करू, खाल्लं मी लय खाऊन म्हटलं सुखी आहे. तूच खाय ना, तूच चांगली दिस आता ते, मला नाही पाहिजे, तूच खाऊन घे आणि त्यालाही देऊन दे. पाहिलं असं आहे त्या बाईचं, जरासं काही झालं का बातच नाराज होऊन जाते. काय करू बाबा आता याचं, आता तर मही मन खाण्यात नाही लागून राहिलं, फालतूच असं वाटते. ह्या नासुकल्या खाण्यासाठी वाद झाला घरात आता. आता तू कायले टेन्शन घेऊन राहिली एवढं, आईले सवयच आहे एवढ्याची एवढी करायची गोष्ट. जाऊ दे ना तिकडे, खाशीन तर खाय तू, नाही तर राहू दे तसंच. यासाठी आणलं होतं तुला, पहिलेच म्हटलं होतं का काढू नको म्हणून, आणि काही खाशीन तर दरवाजा लावून घेत जाय म्हणून. झाला का नाही गैरसमज आता आईचा? तिच्या डोक्यात पहिलेच तर किडे पडले आहे, पहिलेच कुकडल्या कुकडे बोलते ते, तुला माहित आहे ना. हा, मग म्हणतं का नाही नवरा आपल्या मनानं ऐकत नाही, आणि ऐकलं तर माय म्हणते का पोरग माय मनानं ऐकत नाही. आता त्या माणसानं करावं तर करावं काय? तिच्यासोबत आता मला जरासं प्रेमानं बोलायला लागल, नाही तर हे अजून खावलं मायावर. मोहिनी जेवली का आणू जेवाले? इथंच घेऊन येतो दोघांसाठी, जेवून घेऊ आपण सोबत. राजेशजी, आता का माझा मूड एवढा ऑफ होता म्हटलं, पण तुम्ही असे बोलले का नाही, एवढा आनंद झाला मला, एवढी खुशी झाली, म्हणून तर म्हणते सगळा थकवा निघून जाते नवरा जरासा गोड बोलला तर. खरंच आहे, पण कधी माणसाला समजतच नाही या गोष्टी, आता काय करावं. पण आज तुम्हाला समजलं ना, मला लय चांगलं वाटून राहिलं, माझा मूड कधी लय ऑफ होता आता. मोहिनी, काऊन काय झालं तुला मूडले, काय झालं? हा, मूड ऑफ नको ठेवत जाऊ, खुश राहायचं आता, आनंदी राहा लागते. काऊन तुला माहित नाही काय, अशा याच्यात आनंदी राहिले पाहिजे, जास्त असं दुखी नाही राहिले पाहिजे, रागत नाही राहिले पाहिजे. समजत नाही काय तुले, सांगत नाही काय तुला, डॉक्टरनं सांगितलं, घरी आपण सांगतच राहतो. मग समजून घ्यायचंय थोडंसं. राजेशजी, मी काय करू आता तुम्हीच सांगा. घरातले लोकच असे वागते तर मी मजबूर होऊन जातो मग असं करायसाठी. मग मला रागच येऊन जाते काही बोललं म्हणजे कोणी. तुम्हाला तर माहिती आहे, पहिलेच मला सवय नाही या गोष्टीची. हा, त्याच्यात मी काय म्हणते एवढं करतो ना, तरी माझ्याजवळ करून घेते मग घरातले लोक. बरं जाऊ देते, आणू काय जेवायला, आणू काय जेवतं काय तू सोबत जेवून घेऊ दोघं जण? नाही तुम्ही राहू द्या, मी आणतो, तुम्ही बसा इथं आणतो मी, आपण दोघं जण इथं जेवून घेऊ. ठीक आहे, असं म्हणतं काय? बरं घेऊन ये मग, जाय. पहा असं राहते, नवरा जरासा गोड बोलला ना तर माणूस माहिती आहे सगळं काम करून घेते बाई, असं राहते ते बाईचं काम. चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा. सबस्क्राईब करायला नका विसरत जाऊ. मोहिनी लय मेहनतनं व्हिडिओ बनवते बरं तुमच्यासाठी. आणि चला आपण आता भेटू उद्या. आणि आपलं जे नवीन चॅनल आहे विदर्भाची चुगली, त्याला सबस्क्राईब करत जा, त्याच्यावरचे व्हिडिओ शांताबाईचे पाहत जा बरं. आणि त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाते, ते ओपन करायची आणि आपले व्हिडिओ पाहायचे. चला मग आता भेटू आपण उद्या.